नमस्कार. लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी मयुरी कुंभार. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. वाई येथील सामाजिक, शैक्षणिक, क्लिनिकल, लॅबोरेटरी तसेच औषध व्यापार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे सर्वसामान्य आणि मनमिळाव व्यक्तिमत्व श्री शिवाजी कदम यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील भारत सरकारच्या नीती आयोगाच्या मान्यताप्राप्त सॉक्रेटिस सामाजिक संशोधन विद्यापीठाच्या वतीने आरोग्य, शिक्षण, सामाजिक कार्य, क्लिनिकल लॅबोरेटरी संघटना क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जीवनप्रवास सुरू करून उच्च शिक्षण, स्वयंरोजगार आणि कमवा आणि शिका या मूल्यांचा आदर्श निर्माण करणाऱ्या श्री कदम यांच्या कार्याचा गौरव या मानद डॉक्टरेट पदवीद्वारे करण्यात आला. हा पदवी प्रदान सोहळा दिलासा फाउंडेशनच्या वतीनं मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सदर मानद डॉक्टरेट पदवी डॉक्टर विजय पंडित, अध्यक्ष, अग्रवाल कॉलेज आणि पद्मिनी कृष्णा, सचिव, दिलासा फाउंडेशन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी श्रीचंद केसवानी, डॉक्टर मुकुंद बोधनकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, APT रिसर्च फाउंडेशन पुणे, डॉक्टर शशी धरण, कॉर्पोरेट प्रशिक्षक श्री योगेश शर्मा, शास्त्रज्ञ, तसेच डॉक्टर दीपक खंडेकर, अभिनेते, लेखक आणि श्री कुमार नायर हे मान्यवर उपस्थित होते. हा सन्मान श्री शिवाजी कदम यांनी आपल्या पत्नी सौ पुष्पा कदम, चिरंजीव डॉक्टर रोहित, डॉक्टर ऋषभ, सून प्रणिता, नातू रियान यांच्या उपस्थितीत स्वीकारला. यावेळी विद्यापीठ आणि दिलासा फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्या बहुआयामी कार्याचा गौरव करण्यात आला. यापूर्वी मिळालेल्या विविध पुरस्कारांबरोबरच या मानद डॉक्टरेट पदवीमुळे समाजासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याची भावना श्री शिवाजी कदम यांनी व्यक्त केली. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.